नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे ती पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, राजकारणामध्ये मालमत्तेला महत्त्व असतं, म्हणजे ती कमवण्याला आणि ती उधळण्याला सुद्धा। याची बरीच उदाहरणं अलीकडे आजूबाजूला बघितलं तर लक्षात येतील। पण राजकारणामध्ये मालमत्तेच्या जोडीलाच नीतिमत्तेला सुद्धा किती महत्त्व असतं हा खरा तुमच्या आमच्यासाठी मतदार म्हणून चर्चेचा, चिंतनाचा आणि तितकाच चिंतेचा विषय असायला हवा। आता आज समोर आलेलं धनंजय मुंडे यांचं ताजं प्रकरण घ्या। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाचा कौटुंबिक न्यायालयानं अंशतः स्वीकार केलाय। धनंजय मुंडे अंशतः दोषी असल्याचा अंतरिम आदेश या कोर्टानं दिलाय। धनंजय मुंडे यांच्यावरती खंडणी प्रकरणापासून ते अगदी भ्रष्टाचारापर्यंत बरेच आरोप हे अलीकडच्या काही दिवसांमध्ये झालेत। पण त्यात भर घालणारा हा नवा आरोप थेट नीतिमत्तेच्या मुद्द्याला हात घालणार आहे आणि म्हणून आज यावर आपल्याला बोलावं लागेल आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। दोन बायका नीतिमत्ता नाही का? आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी, आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते महेश शिंदे आहेत आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट हेमा पिंपळे। सर्व पॅनलवरच्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे। मी सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करत असताना अर्थातच महेश शिंदे यांच्याकडे जाणार आहे। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे। अजित पवार मागच्या 1-2 दिवसापूर्वीच एका ठिकाणी जाहीरपणे म्हणाले होते, राजकारणामध्ये चारित्र्य स्वच्छ ठेवा। गंमत अशी आहे की हे ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्या शेजारी धनंजय मुंडे सुद्धा उभे होते। मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आज जे काही कोर्टानं म्हटलेलं आहे, जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर हीच भूमिका असणार आहे, ही भूमिका आपण जी मांडली त्या भूमिकेवरती आपण ठाम आहोत, हे दादा सांगणार आहेत? हे पहा की आज जो काही कोर्टाचा निर्णय झाला असेल किंवा कोर्टाने काही सांगितलेलं असेल म्हणजे आता बातम्या आल्या, बराच वेळ झाला, आता असेल म्हणण्याला काही अर्थ नाहीये महेश शिंदे। हो, आलाय, निर्णय आलाय। हा, निर्णय आलाय कोर्टाने म्हटलंय, निर्णय आलाय, कोर्टाने म्हटलंय निर्णय आलाय। परंतु हा कौटुंबिक त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं। सामाजिक जीवनात आहेत, ते मंत्री आहेत, बहिणींचा आदर करणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या मंत्रिमंडळातले ते लाडके मंत्री आहेत, मंत्री महाराष्ट्राचे आहेत, मंत्री लोकांचे आहेत। घरामध्ये नवरा बायकोचं काय असतं ते घरामध्ये असतं, मंत्री हा समाजामध्ये असतो। समाजामध्ये गुन्हा आहे असं काय करताय? नवरा बायकोंमध्ये प्रेम आहे नाहीये, त्यांच्यामध्ये बिनसलंय, बोलतात नाही बोलतात हा वेगळा मुद्दा। कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये अंशतः कोर्टानं मान्य केलेलं आहे, दोषी ठरवलेलं आहे। आता बोला, मंत्र्यांबाबत हे घडतंय। धनंजय मुंडे ही व्यक्ती म्हणून मी याच्याकडे बघू शकत नाहीये, ती बघण्याची अनुमती मला नाहीये, तुम्हालाही नसावी। नाही, मलाही नाहीये। धनंजय मुंडे त्याला खंबीरपणे उत्तर देतील आणि सामोरे जातील। हो, पण पक्षाची म्हणून काही भूमिका आहे की नाही? यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांच्या लिगसीचा वारसा सांगणारा तुमचा पक्ष आहे म्हणून तुम्हाला विचारतोय। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आम्ही वारशाप्रमाणे आम्ही आमची कामं करत आहोत, दादांनी देखील सांगितलेलं आहे आणि दादा वरिष्ठ निर्णय घेतील, त्याच्याबद्दल काय असेल ती त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष। महेश शिंदे, राजकारणामध्ये आहात तुम्ही, मी म्हणत नाहीये तुम्ही राजीनामा घेतो असं जाहीर करा, असं मी म्हणू शकणार नाही, पण मला सांगा ना, एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला नाही का वाटत आहे की हे चुकीचं आहे म्हणून? नाही, कसं होतंय आता बघा, हे एक प्रकरण तुम्हाला फक्त समोर आलं म्हणून दिसते, बाकीच्या सगळ्यांचं काय असेल नसेल ते झाकून ठेवलेलं उघडं करायची वेळ आली त्याच्यावरती तरी बोलूया। बाकीच्या प्रकरणावरती पुरावे मागितले जातात, दमानियाताईंना माहितीये, दमानियाताई तुमच्याकडे येतो, कोर्टाने काय दिले, कोर्टाने काय नाही दिले त्याच्यावर आपण पुरावे मागितले जातात, अनेक विषयावरती पुरावे आले, चौकशी झाली, मग काय ते पण बोलू। इथं थेट कोर्टाने आता म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना अजूनही पुरावे हवे असतील जर का कुठल्या प्रकारच्या कारवाईसाठी, तर राजकारणामधल्या नसलेल्या नैतिकतेविषयी आता आपल्याला अजून चर्चा करायला लागेल। दमानियाताई,
कसं आहे की मला एकतर यांचं धन्यवाद मानायचे आहेत, जे राष्ट्रवादी पक्षाचे आता बोलले त्यांनी हे तरी मान्य केलं की ते नवरा बायको आहेत. आणि जर त्यांचं असं म्हणणं आहे की ते नवरा बायको आहेत, तर मग त्या बायकोचं नाव त्यांनी ॲफिडेव्हिटवर कसं दिलं नाहीये? म्हणजे त्यांनी ॲफिडेव्हिटवर खोटी माहिती ECI कडे दिली आहे, याच्यावरच त्यांची पहिलं तर आमदारकी रद्द होईल. खरं. आणि आज ते आपण बोलताना ऐकलं, सुरुवातीलाच ते म्हणाले की बाबा ते त्यांचा वैयक्तिक विषय, नवरा बायकोची भांडणं होतात, अमुक होतात, तर त्यांनी बायको आहे हे तरी मान्य केलं. आता ह्या आणि त्यांच्या वैयक्तिक नवरा बायकोचे अनेक भांडणं होतात, त्याच्यामध्ये यांनी ते स्वीकारायचं नाही स्वीकारायचं, धनंजय मुंडे यांचा प्रश्न आहे, तो वैयक्तिक प्रश्न आहे, तो प्रश्न बाहेर घेऊन त्याच्यावर बवाल करणं काही योग्य नाहीये. मी म्हणतोय की तुम्ही नवरा बायको आहेत ते दोघं, हे मान्य केलं असा मुद्दा मी किंवा तुम्ही सांगून चालणार नाही. कोर्टाने काय दिलं त्याच्यावर फक्त धनंजय मुंडेच सांगू शकतील. मला काय माहिती म्हणून विचारलं. हे बघा, लक्षात घ्या अनेक नवरा बायकोची भांडणं होतात, मग कोर्टातून काय आदेश आले त्याप्रमाणे लगेच आपण त्याच्यावर उत्तर देतो. लक्षात घ्या, द्विभार्य कायदा आहे, द्विभार्य कायदा आहे, त्याचंही दखल त्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल. दमानी येत आहे, पूर्ण करा. नाही गुरुप्रसाद, कसं आहे की आता मला असं वाटतं की महेश भाऊ जर म्हणत असतील की त्यांनी असं म्हटलं नाही, तर पुन्हा एकदा त्यांना प्ले करून दाखवा की ते 5 मिनिटापूर्वी काय बोलले. कारण शब्दाला दर 5 मिनिटांनी बदलणं हे मला वाटतं राष्ट्रवादीचे का असे वक्ते करतात मला कळत नाही. आता त्यांनी मान्य केलंय की त्या पत्नी आहेत, त्यांची बायको आहे, आणि बायको असली तर त्याचं नाव काय? बरं, जर आज हा शिशीव आहे की नाही, बरं बोला. नाही, तुम्ही आधी बोलताना म्हणालात असं, चुकला असाल पण तुम्ही असं म्हणालात. तुम्ही पुन्हा एकदा ऐका. म्हणजे मी जेव्हा डिबेट ऐकते ना, मी अतिशय एक एक शब्द ऐकत असते. तर त्याच्यात आपण पुढे जाऊया की शिशिव मुंडे हा त्यांचा जो मुलगा आहे आणि त्यांची दुसरी मुलगी आहे. नाही आता तुम्ही जे बोललात ना, ती लाईन पुन्हा एकदा ऐका. तुम्ही डिबेट संपल्यानंतर ऐका तुम्ही. आता बाकीचं आपण बोलूया की एकतर त्यांचं लग्न झालं होतं 98 साली, ते अगदी थेट 2018 पर्यंत ते राहायचे असं ही ऑर्डर म्हणते. मी नाही म्हणत, मला काही त्यांच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये काही काडी मात्रही इंटरेस्ट नाही. कारण करुणा मुंडे या माझ्याकडे देखील आल्या होत्या. तुम्ही त्यांना विचारा, मी अशात पडणार नाही असं त्यांना व्यवस्थित समजावलं होतं. आणि आज जी कोर्टाची ऑर्डर आली आहे त्यात एक स्त्री म्हणून, आणि मला ज्या आता शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत हेमाताई पिंगळे, त्या सुद्धा म्हणतील की जर एखादी स्त्री असा लढा जिंकली असेल तर आपण सगळ्यांनी मिळून तिला कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे. कारण ती इतका मोठा लढा एकटी देत होती, इतके अनेक वर्ष देत होती, आणि सगळं तिने काय काय सहन केलंय की त्याच्यात तिला पोलीस स्टेशनमध्ये न्यायला जायचं, तासन तास बसून ठेवलं जायचं. हे आज मी माध्यमांथ्रू ऐकलं नाही, तर मी कधी कोणाच्यात पडत नाही आणि कधी कोणी अशा गोष्टी ऐकतच नाही, कारण ते त्यांच्या वैयक्तिक आहेत. पण आत्ताच्या घटकेला माझ्याकडे आली आहे ती ही ऑर्डर. मी करुणा मुंडेंना आयुष्यात कधी भेटले नाहीये, आयुष्यात नाही. आणि मी त्यांची एक बाजू जी घेते ती फक्त एक स्त्री म्हणून घेते. आता या ऑर्डर मध्ये लिहिलंय की प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 याच्या खाली त्यांनी हा खटला दाखल केला होता. आणि त्याच्यात जर आज जे त्यांचे वकील म्हणाले ते अतिशय चुकीचं म्हणाले. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय. आता मी तुम्हाला त्याचे पॉइंट्स वाचून दाखवते. पॉइंट नंबर 1, आता ऑब्झर्वेशन्स आहेत हे कोर्टाचे. आय हॅव रेकॉर्डेड माय फाइंडिंग्स देअर ऑन फॉर द रिझन्स ऍज अंडर. त्याच्यात काय लिहिलंय, डज द ऍप्लिकंट प्रोव्हाइड प्रायमा फेसिली दॅट ऍप्लिकंट नंबर 1 हॅज बीन सब्जेक्टेड द डोमेस्टिक व्हायलन्स इन द हँड्स ऑफ द रिस्पॉन्डंट. आणि त्याच्यात पार्टली येस असं उत्तर आहे. इज द ऍप्लिकंट नंबर एंटायटल्ड फॉर रिलीफ ऑफ प्रोटेक्शन एज स्प्रेड, partly yes. Are applicants entitled for relief of maintenance as spread? Partly yes. And what is the order? Application is partly allowed. आता पार्टली का लिहिलंय, कारण त्यांनी मागितले होते 5 लाख रुपये आणि त्यांना गेले 1.25 लाख आणि 75,000 असे 2 लाख रुपये.
जी जी तर त्याच्यासाठी त्या परत हायकोर्टात जाणार आहेत, तो वेगळा भाग. आता ऑर्डर जी आहे त्याच्यात काय लिहिलंय बघूया. फायनल ऑर्डर, मग त्याच्यानंतर हे जे मुद्दे होते याच्यानंतर सगळं रिझनिंग झालं. फायनल ऑर्डर म्हणते ऍप्लिकेशन इज पार्टली अलाउड. द रिस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज any kind of domestic violence to applicant number 1 final decision of till the final decision of the proceeding. म्हणजे धनंजय मुंडे हे पुन्हा करुणा शर्मा किंवा करुणा मुंडेंविरुद्ध कुठल्याही प्रकारचं जबरदस्ती किंवा व्हायलन्स करू शकणार नाहीयेत अशा कोर्टाने ऑर्डर्स दिल्यात त्यांना. तिसरं म्हणजे त्यांना ₹1.25 लाख आणि 75,000 हे देण्याच्या ऑर्डर्स देखील पास केल्या आहेत. आणि हे जे पिटिशन त्यांनी फाईल केलं होतं त्याच्यासाठी 25,000 जी कॉस्ट लागली आहे ती कॉस्ट सुद्धा रेस्पॉन्डंटनी द्यावी असं म्हटलं गेलंय. तर आता ह्याच्यातलं जे पहिली मी जे वाचून दाखवलं होतं की इज ही फाउंड गिल्टी ऑफ व्हायलन्स, त्याच्यात पार्टली येस अंशतः बरोबर आहे. हे फाइंडिंग्स माझे नाही, मला इंटरेस्टही नाही आणि याच्यात लिहिलेलं आहे. बरोबर आहे. मी ऍडव्होकेट हेमा पिंपळे यांच्याकडे जातो, मला त्यांना या चर्चेमध्ये आणायचं आहे. हेमा पिंपळे मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, एकतर एक महिला म्हणून अर्थात या सगळ्या प्रकरणाकडे या लढ्याकडे तुम्ही कसं पाहता आणि राजकीय जीवनात असल्यामुळे कशा पद्धतीनं आता या सगळ्यावरती कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे? मी राजकीय जीवनात आहे, पण बरोबरच गेली 25 वर्षापासून मी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये वकिली करते. आणि प्रामुख्याने महिला वकील असल्यामुळे महिलांच्या केसेस जास्त हँडल कराव्या लागतात आणि ओघाने ते होऊन जातं. आता अंजलीताईंनी जे आता सांगितलं त्यांच्या डिबेटमध्ये, त्या ज्या म्हणाल्या की महिला म्हणून मी त्यांचं खरंच अभिनंदन करते. मला अगदी 100% ते मान्य आहे. कारण ज्यावेळी आम्ही कोर्टात एखादी केस फाईट आउट करतो आणि त्या क्लायंटला रिलीफ मिळावा यासाठी आम्ही फाईट आउट करत असतो. परंतु क्लायंटला मॉनिटरी रिलीफ ज्यावेळी मिळवायचा असतो त्यावेळी आता मी यांच्या ताईंच्या या केस विषयी आपण बोलूया. फक्त आता अंजलीताईंनी ज्या फाइंडिंग्स वाचून दाखवल्या किंवा ऑपरेटिव्ह ऑर्डर मी वाचली होती, पण ताईंनी बरं झालं फाइंडिंग सांगितल्या. त्यामध्ये सेक्शन 3 हे जे आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचं, त्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स याच्या काही डेफिनेशन्स केलेले आहेत, काही क्लॉजेस दिलेले आहेत. त्यामुळे डीप मध्ये आपण जायला नको. पण पार्टली अलाउड म्हणजे करुणाताई ज्या स्टेटससाठी फाईट करत होत्या की मी त्यांची लिगली वेडेड वाईफ आहे आणि ती पटली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कोर्टाने मला वाटतं डोमेस्टिक व्हायलन्स झालंय का तर झालाय. आता त्यांचे वकील जे म्हणाले की बाबा ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये अगोदरच मुंडे साहेबांनी ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांना अशा प्रकारचं मेंटेनन्स मिळतच, त्यात काही वेगळं किंवा वावगं झालंय असं नाही. आणि त्याच्यावरनं धनंजय मुंडेंनी डोमेस्टिक व्हायलन्स केला हे प्रूव्ह होत नाही किंवा हे ते. आता ही इंटेरिम ऑर्डर आहे सेक्शन 23, यामध्ये इंटेरिम टिल द डिस्पोजल ऑफ द केस, म्हणजे त्यांनी जे सेक्शन 12 खाली ऍप्लिकेशन केलेलं आहे की मला यामध्ये कन्सिडरेशन मिळावं, माझ्या मुलीला मिळावं, त्याचं हे इंटेरिम ऍप्लिकेशनची ही ऑर्डर आहे. आणि मला इथं खेदाने सांगायचंय, कदाचित अंजलीताई जास्त चांगल्या प्रकारे हे समजू शकतील की अशा प्रकारच्या ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा, मी झाल्यानंतरच बोलते सर, अशा प्रकारच्या ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा एक्झिक्युशनचा जो पार्ट असतो कोर्टामध्ये, त्या एक्झिक्युशन मध्ये इतकं आम्हाला झगडावं लागतं आणि त्या क्लायंटला एवढं पर्स्युएशन आम्हाला करावं लागतं आणि क्लायंटला आम्हाला पुश करावं लागतं की एक वेळ अशी येते की बाबा हे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कशासाठी काय फॉर्म केलाय हा प्रश्न माझ्यासारख्या अगदी सिनियर महिला वकिलाला सुद्धा कधी कधी पडतो. कारण रेअरेस्ट रेअर अशा केसेस आहेत की जिथे टिल द डिस्पोजल ऑफ द डेट हे जे काही म्हटलेलं आहे आपण इंटरिम मेंटेनन्स, त्यात इंटरिम मेंटेनन्सचं एक्झिक्युशनच होत नाही, इम्प्लिमेंटेशनच होत नाही. हा सगळा कायदेशीर बाब झाला. मला इथे हा प्रश्न आता महेश शिंदे यांना या अनुषंगाने सुद्धा विचारायचा आहे, धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने विचारायचा आहे. कारण 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा सुरेश धस यांनी करुणा मुंडे यांचं नाव घेऊन एका प्रकरणामध्ये आरोप केलेले होते की त्यांच्या गाडीमध्ये कसं बंदूक ठेवलं गेलं, पोलिसांनी कुठे साडी नेसली होती, पोलिसाचं नाव पण त्याने सगळं सांगितलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये निर्णय आल्यानंतर सुद्धा जुनी जी सगळी प्रकरणं आहेत, आरोप आहेत, ते सगळे गांभीर्याने घेतले जाणार आहेत का, घ्यावेत अशी तुमची अपेक्षा आहे का, मुळात इच्छा आहे का, हे विचारावं लागणार आहे आता? महेश शिंदे. हॅलो.
बोला. हे पहा, आता कोर्टाने जो काही निर्णय दिला, एका महिलेच्या याच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. परंतु आता पुरुषाची बाजू म्हणून धनंजयजी मुंडे त्यांची बाजू मांडतील, वरच्या कोर्टात मांडतील, ह्या कोर्टात किंवा पुढे कुठे मांडतील. परंतु अगोदरचे आरोप तथ्य आहेत की नाही, काय करायचंय ती तपास यंत्रणा आणि कोर्ट ठरवेल. आता काय उगाच काय झालंय नेमकं, वांग्यावरचं वड्यावर उडून काहीतरी बबाल करणं किंवा काहीतरी करणं. एकतर काय विषय होता की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली नाही, पाहिजे. ते सगळं झालंच, ते सगळं झालंच. त्याच्यातही नैतिकता पाळली गेली नाही. ते पदावरनं दूर झाले नाही. चौकशी सुरू असताना हा भाग वेगळा, तो सोडून द्या. दादांनी त्यामध्ये पुरावे मागितले, तो भाग सोडून द्या, तो भाग सोडून द्या. मी म्हणतोय सुरेश धस यांनी 2 दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांचा उल्लेख करून एका पोलिसाचं नाव घेऊन साडी नेसून गाडीमध्ये बंदूक ठेवली, अशा पद्धतीचा आरोप केला, जाहीरपणे केला. नाही, आरोप कुणी केला, काय केला, आरोप तुमच्यासोबत सत्तेत असलेल्यांनी केला, विरोधकांनी केला असतं. मी म्हटलं राजकारण असतं, सोडून द्या. दमाने आरोप करतात तेव्हा त्यांना बदनामी म्हणतात, सोडून द्या. याचं काय करायचं? नाही, आरोप प्रति आरोप एकमेकावर होतात. कोर्टाने तुझा संशयी म्हणून कोणाला सहभागी असलेले मला गोंधळ या गोष्टीचा आहे, गोंधळ या गोष्टीचा आहे. लोकांनी एवढी भरभरून मतं देऊन सत्तेत आणलेलं आहे. त्यापैकी काही जणांना, मोजक्या जणांना मंत्री केलं गेलेलं आहे. अशा मंत्र्यांवरती तुमच्या सत्तेत सहभागी असलेले आमदार बदनामीचे आरोप करतात, बदनामी करणारे आरोप करतात. मग हे काही आम्हाला पटत नाहीये. या गोष्टी आम्ही मान्य कशा करायच्या नागरिक म्हणून, मतदार म्हणून? हे जरा समजावून सांगा लोकांना. शिंदे, एक पहा, एका जिल्ह्यामध्ये 2 आमदार आहेत, जरी आमच्या पक्षाचे असले तरी त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील ते त्यांना विचारलं पाहिजे आपण. त्यांचं काय व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणाबद्दल काय बोलायचं, कुणावर काय आरोप करायचे, प्रत्येकाला या संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. की मी प्रकाशदादा सोळंकीला म्हणणार नाही यांचं गुणगान, यांच्या बरोबर वाहवा करा किंवा मी बोलू शकत नाही. माझ्याच दोन्ही आमच्याच पक्षाचे आहेत, परंतु काय होतं, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. कुणी काय बोलावं, कुणी काय करावं, त्यांचं ती बघतील. धनंजय मुंडे साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, जनतेबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत, तर जनतेमधून ते निवडून आलेले. एकच मिनिट, अंजलीताई बोला. बोला बोला बोला. नाही गुरुप्रसाद, मी ना आतापर्यंत मला अनेक गोष्टी त्यांच्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यातल्या मी कधी बघितल्या नव्हत्या. आता तुमच्याच चॅनलवर मी समोर बघतीये, त्यांचे सगळेचे जे पिक्चर्स आहेत ते आता मला दिसतायत. म्हणजे याच्या आधी मी कधीही बघितले नव्हते. ते जेव्हा मला आता दिसतायत आणि मला करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे इतके एकत्र, त्यांची दोन्ही मुलंही या व्यक्तीने लग्न केलं असेल. हा बोला, 4 वर्षापासून असतील, पण मी ना खरंच नाही पडत कधी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात. अगदी बिलकुल असतील, पण मला नाही माहिती आणि ना मला जाणून घेण्याची इच्छा देखील नाहीये. पण आता मी तुमच्या चॅनलवर जेव्हा बघतेय तर याच्यात सरळ दिसतंय की हा व्यक्ती या करुणा मुंडे बरोबर जर असायचे, त्यांची दोन्ही मुलं देखील त्या फोटोग्राफ मध्ये दिसत आहेत. मला अक्षरशः म्हणजे किती तो माणूस विक्षिप्त म्हणायला लागेल की एवढं असून सुद्धा त्यांनी जाऊन दुसरं लग्न केलं आणि ते ऑफिशियल लग्न आहे असं सांगितलं आणि ऍफिडेव्हिटवर देखील तेच दिलं. ऍफिडेव्हिटवर म्हणतात आधी 3 मुलं होती, नंतर 5 मुलं केली. हा काय तमाशा आहे? आणि अशी लोक आता आपल्या देशाचं राजकारण करणार आणि आपल्यासाठी कायदे बनवणार, आपल्यासाठी. म्हणजे काय बोलायचं? हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या ज्या ऍडव्होकेट इंगळे आहेत, हा बरोबर आहे तुम्ही म्हणता अंजलीताई, मी तेच पिंपळेंना विचारणार आहे, ऍडव्होकेट पिंपळेंना मी तेच विचारणार आहे की इथं फक्त धनंजय मुंडे आणि त्यांनी वैयक्तिक आयुष्यात काय केलं हा आपल्या चर्चेचा विषय असू शकत नाही किंवा तो नसावा. तो विषय तशा अर्थाने इतका महत्त्वाचा नाहीये. पण एखादी व्यक्ती जी मंत्री आहे, तिला समाजामध्ये काहीतरी स्थान आहे, अशी व्यक्ती जर का अशी वागत असेल आणि अशा पद्धतीनं ॲफिडेव्हिटमध्ये जर का काही वेगळ्या गोष्टी दिसत असतील, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतील, तर मग जनतेनं याच्याकडे कसं बघायला हवं? पिंपळे मॅडम तुम्ही सांगा. काय आपल्याकडे ज्या ऑटोनॉमस सगळ्या संस्था आहेत, मग ते ईसीआय इलेक्शन कमिशन असेल, बाकीच्या ईडी ब्ला ब्ला ब्ला, आपल्याला सगळं माहिती आहे. त्या मला वाटतं कुणाची तरी चाकरी करतायत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आता अंजलीताईंनी जो उल्लेख केला की करुणा मुंडेंनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्या ऍफिडेव्हिटवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी प्रॉपर फोरमकडे त्याचं मला वाटतंय ऍप्लिकेशन पण मूव्ह केलेलं आहे. त्याच्यावर निर्णय यायला इतकी वर्ष लागली आहेत.
म्हणजे मला असं वाटतं की ज्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर आहेत की करुणा मुंडेनी 98 साली लग्न केलेलं आहे, तिचे 2 मुलं जे आहेत ते लिजिटिमेट चाइल्ड कायद्यानेच होतात, त्यानंतर बायगॅमी झालेली आहे, दुसरं लग्न झालेलं आहे आणि ती बायगॅमी आहे जी म्हणजे कायद्याने जो गुन्हा आहे. तर मग अशा वेळेला मला करुणा मुंडेनी, मला स्टेटस माहिती नाहीये की त्यांनी बायगॅमीची केस फाईल केली का नाही, मला हे स्टेटस माहिती नाही, पण तिची जी 2 मुलं आहेत ताईंची, ती लिजिटिमेट चाइल्ड हे प्रूव्ह होणार आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्स ज्या ऍप्लिकेशन 12 सेक्शन खाली त्यांनी मूव्ह केलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करतोय. आणि मला वाटतं त्यामध्ये अनेक असे सबसेक्शन्स आहेत की ज्यामध्ये त्यांना रेसिडेन्सचा अधिकार, त्यांना प्रोटेक्शन, त्यांच्या मुलांना प्रोटेक्शन, बाकी सगळ्या की इथून पुढे डोमेस्टिक व्हायलन्स करू नये हे तर ऑपरेटिव्ह ऑर्डर मध्ये का ते फायनल ऑर्डर मला माहिती नाही, पण त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं एकच वाटतं की एवढं सगळं घडत असताना सुद्धा इलेक्शन कमिशनने त्यांचं जे ऍफिडेव्हिट आहे त्या ऍफिडेव्हिटवर अजून डिसिजन कसा नाही दिला. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खरंच विचार करायला पाहिजे की आपण नेमकं कुठं चाललोय, कुठल्या दिशेने चाललोय आणि येणारी पिढी जी आहे, येणारा समाज जो आहे, जो महाराष्ट्राला घडवणारा आहे, येणारं जे जनरेशन आहे त्यांनी काय आदर्श घ्यायचा, हा आदर्श घ्यायचा का आत्ताच्या ज्या घडामोडी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राचं जे पुरोगामित्व आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, आणि आता आपण उल्लेख केला महेश शिंदे काय बोलत होते त्यांचं त्यांनाच कळतंय की नाही काय माहिती नाही, की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, पुरोगामित्व आहे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा मोठा फोटो लावून चालवायचा वगैरे वगैरे. आणि आपण उल्लेख केला की त्यांचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत माननीय अजितदादा यांनी सांगितलं की चुकीचं वागू नका, चारित्र्य स्वच्छ ठेवा. दादा असं स्वच्छ म्हणाले, आपले स्वच्छ ठेवा. आणि मला आपल्याला जाणीवपूर्वक मी एका चॅनलवर सांगितलंही होतं हे की माननीय अजितदादांनी आत्मक्लेश केला होता, आत्मक्लेश केला होता आणि नैतिक दृष्ट्या राजीनामा दिला होता. हे पुरेसं आहे महेश शिंदे यांना. मला हेच विचारायचं मगापासून, माझा वेळ संपत आलाय, 2 मिनिटं आहेत. मी पुन्हा महेश शिंदे, हा तुम्ही हात वर करताय, बोला बोला. अंजली ताईंना माझी विनंती आहे, कोणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये एकांती बोलण्यात काही मजा नाहीये, त्याच्यात अर्थ नाही. अजून कोर्टाचे दार संपलेली नाही, त्याच्यामुळं एका महिलेच्या बाजूने निर्णय आला तर एका पुरुषाची बाजू ऐकून घेण्याची क्षमता देखील आपण ठेवली पाहिजे आणि ते कोर्टात पुढे बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. आता शेवट कोर्टाचे सगळे दरवाजे बंद झाले, संपल्यानंतर वरिष्ठांनी का त्यांच्यावर कारवाई केली नाही, नैतिकतेच्या आधारावर त्यांना का त्यांचा राजीनामा घेतला नाही, याच्यावर चर्चा केलेली बरी. परंतु अजून विचारतोय नीतिमत्ता कुठे गेली? जे अजित पवार, आता तुम्हाला बाकी काहीच विचारलं नव्हतं पिंपळे मॅडमनी, त्यांनी एवढंच विचारलं होतं जे अजित पवार म्हणतात चारित्र्य स्वच्छ ठेवा. धनंजय मुंडे यांच्या शेजारी उभे राहून हा संदेश सगळ्या कार्यकर्त्यांना देतात. जर धनंजय मुंडे यांचं उदाहरण जर का अशा स्वरूपानं समोर येणार असेल शिंदे, तर मग ते कार्यकर्ते काय बोध घेतील हा खरा सवाल आहे ना इथे. बाकी काहीच नाहीये. मुंडेंचं चारित्र्य चांगलंच आहे ना, चारित्र्य कुठे वाईट झालंय, अजून काय झालंय, कशामध्ये झालंय? एक कोर्टाची बाजू ऐकली तुम्ही, दुसऱ्या कोर्टात आम्हाला बी बाजू मांडू द्या ना. धनंजय मुंडे मांडतील ना त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, ती तपास यंत्रणा पुढे कोर्टापुढे मांडतील, त्याच्यातून काय निर्णय होईल त्यांचं, त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचं, वरिष्ठांनी काय. तुमची अडचण मी समजू शकतो, अर्थात तुमची अडचण मी समजू शकतो, माझी पण अडचण आहे. वेळ संपत आला, नाहीतर आपण याच्यावरती पुढे अजून बोलू शकलो असतो. कल्पना आहे मला. अर्थातच अगदी शेवटाकडे आपण आहोत. नीतिमत्ता राजकारणामध्ये उरलीच नाही, नीतिमत्तेची राजकीय जीवनामध्ये अपेक्षाच करण्याचा हा काळ नाहीये वगैरे वगैरे म्हणून काही लोक या अपेक्षेची खिल्ली उडवतील. पण आपल्याला जनता म्हणून राजकारण कसं हवंय हे ठरवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे प्रश्न ज्यांना विचारावे लागतील, जे स्वच्छ चारित्र्य हवं असा संदेश आपल्या सहकाऱ्यांना देतात, जे कारवाई करा म्हटलं की पुरावे मागतात. मला वाटतं पुरावे मागणाऱ्यांनी आता आपण राजकारणामध्ये नैतिकतेला मानतो याचा खऱ्या अर्थानं पुरावा देण्याची ही वेळ आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे आभार. आणि आजच्या या धुरड्यामध्ये आपण इथे थांबतो. बघत राहा पुढारी न्यूज.